मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीनं वर्ल्ड ट्रेड सेंटर कफ परेड येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत मेगा विधी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या शिबिरामध्ये विविध शासकीय व कायदेशीर संस्थांनी सहभाग घेतला होता। या मेगा विधी शिबिरामध्ये महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग यांनीही आपला स्वतंत्र स्टॉल उभारला होता। या स्टॉलवर नागरिकांना मानवाधिकारांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। तुमचा डिपार्टमेंट संदर्भात जसं आज DLSA द्वारा तर्फे हे कार्यक्रम जे ऑर्गनाईज केले आहेत, ह्या तुमचं स्टॉल आहे, तर काय तुमचं डिपार्टमेंट नेमकं काय काम करतात आणि लोकांच्या हितामध्ये कसं सपोर्ट त्यांना करतात? माझं ऑफिसचं नाव आहे महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग आणि आमचे अध्यक्ष आहेत जस्टिस AM बदर, जे आमचे प्रेसिडेंट आहेत। त्याशिवाय 2 नंबरचे आमचे मेंबर आहेत जस्टिस स्वप्ना जोशी आणि आमचे 3 नंबरचे मेंबर आहे संजय कुमार आणि आमचे रजिस्टर आहेत प्रबंधक विजय प्रकाश केदार। यांच्या कार्यकारिणीच्या अंडर प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट ॲक्ट 1993च्या अंडर मानवी हक्काचं उल्लंघन होत असेल, एखादे सामान्य माणूस आहे त्याचं जर मानवी हक्काचं उल्लंघन होत असेल, म्हणजे त्याची लाईफ आहे, लिबर्टी आहे, इक्वॅलिटी आहे आणि डिग्निटी आहे, ह्याचं जर ह्युमन राईटचं व्हायोलेशन एखाद्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडनं त्यांच्या ह्युमन राईटचं व्हायोलेशन होत असेल तर तुम्ही तक्रार दाखल करू शकता। आमच्याकडे तक्रार दाखल करताना सर विनामूल्य तक्रार दाखल करू शकतात। आमच्याकडे 4-5 प्रकारचे माध्यम आहेत तक्रार दाखल करण्याची, की म्हणजे आमचं पोर्टल आहे स्वतःचं, त्याशिवाय मेलद्वारे तुम्ही तक्रार करू शकता, साधा ऑर्डिनरी तक्रार करू शकता, किंवा एखादा सामान्य माणूस आहे तो आपल्या स्वतः रिटर्नमध्ये तक्रार देऊन आमच्याकडे दिलं तरी त्याच्या मानवी हक्काचं उल्लंघन होत असेल तर ते आमच्याकडे दाद मागू शकतात सर। आणि आमच्याकडे विनामूल्य आहे, कुठल्याही प्रकारचा 1 रुपयाचा आमच्याकडे त्याला खर्च येत नाही तक्रार दाखल करण्यासाठी। आणि एखादा शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडनं ह्युमन राईटचं व्हायोलेशन होत असेल तर आमचं ऑफिस VT स्टेशनच्या समोर ऑफिस आहे आमचं, आझाद मैदानच्या जवळ। आपण पाहिजे तर तिथे व्हिजिट करू शकता। त्याशिवाय आमच्याकडे आमची साईट आहे दिलेली hrcnet.gov.in, त्याच्यामध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन दिलेली असते, ती पण तुम्ही वाचू शकता। सद्यस्थितीत आमच्याकडे हे कैद्यांच्या मानवी हक्काबाबत वैधानिक जागरूकता हे पुस्तक आम्ही फर्स्ट लेवलला छापलेलं आहे, तर त्याचं पण तुम्ही ही माहिती घेऊ शकतात सर। मॅडम, जे प्रायव्हेटमध्ये कामं करतात म्हणजे कॉर्पोरेटमध्ये त्यांचा वर काहीतरी म्हणजे हे झालं तर ते अप्रोच करू शकतात? अप्रोच करू शकतात तुम्ही ह्युमन राईटच्या ऑफिसला व्हिजिट देऊन आपल्याला जितकं शक्य आहे तितके आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो, अवेअरनेस करू शकतो, कशा प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे दाखल करून घेतल्या जातात सर। जर एखाद्यांना तक्रार नोंदवायचं तर पहिली प्रक्रिया काय, कसं तुम्हाला? पहिली प्रक्रिया म्हणजे कसं सर, ऑनलाईन केली तर तुम्हाला लगेच टेक्स्ट मेसेज दिला जातो सर, त्याच्यामुळे इनवर्ड होतं। नंतर आमच्याकडे प्रोसेस आहे की त्या केसचं रजिस्ट्रेशन होतं, छाननी होते, छाननी झाल्यानंतर शिफारसीसाठी आमचे प्रबंधक आहे विजय प्रकाश केदार, त्यांच्याकडे झाल्यानंतर मग आमच्या अध्यक्षकडे, प्रत्येक केस आमचे अध्यक्ष जस्टिस AM बदर आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या केसच्या स्क्रुटिनी वगैरे होऊन त्यांच्याकडे ती केस ज्युडिक्शनमध्ये ठेवली जाते।